हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्रजी घटक चाचणी क्रमांक 2 गेल्या वर्षीचा म्हणजे 24-25चा एक सॅम्पल पेपर नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. पहिला एक उत्तर आहे बघा. उत्तरा ममतचा आहे, म्हणजे द मॅन हू नेव्हर लाईड. आणि उत्तरावर आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा, व्हॉट वॉज द स्पेशल अबाउट महम्मद. तर ह्याचा आन्सर आहे, द वन स्पेशल थिंग अबाउट महम्मद वॉज दॅट ही नेवर टोल्ड अ लाय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ डीड महम्मद चूज हिज वर्ड्स. तर महम्मद चोज हिज वर्ड्स केअरफुली असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. तर वर्ड आहे बघा, लिव्ह. लिव्ह LIVE, त्याचं लिव्ड होईल LIVED. यानंतर पुढील प्रश्न बघा, फाइंड द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. डिफिकल्ट याचा ऑपोजिट वर्ड आहे इझी. यानंतर पुढील प्रश्न बघा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. तर स्टेटमेंट आहे, महम्मद बिकेम फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड. तर हे ट्रू स्टेटमेंट आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिवन वर्ड ऑर फॉलोइंग वर्ड. एक सॅम्पल तुम्हाला राईट शब्द दिला आहे, W अंडरलाईन करून दाखवला आहे, ज्याचा उच्चार नाही झाला असा अक्षर. आवरमध्ये Hचा उच्चार नाही झाला, नॉकमध्ये Kचा नाही झाला, आणि लिसन यामध्ये Tचा उच्चार नाही झालेला. यानंतर पुढील प्रश्न बघा, एक कविता दिलेली आहे, टाईम हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. आणि त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी मिनिट्स आर देअर फॉर सन अँड शॉवर. तर याचा आन्सर आहे, देअर आर 60 मिनिट्स फॉर सन अँड शॉवर. ह्याचं उत्तर तुम्ही शॉर्टमध्ये 60 लिहिलं तरी चालेल, पण इथं मी तुम्हाला फुल लेंथमध्ये दिलेलं आहे कम्प्लीट आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डेज इन अ वीक फॉर हिअर अँड स्पीक. तर देअर आर 7 डेज इन अ वीक फॉर हिअर अँड स्पीक. यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, राईट 2 वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये टाईमशी संबंधित आलेले शब्द सांगा. तर कोणतेही चालतील, मी इथं तुम्हाला सेकंड्स आणि मिनिट दिलेलं आहे. यानंतर हायमिंग फ्रेंड विचारला आहे, शॉवरला आवर येणार आणि वीकला स्पीक येईल. यानंतर आपल्याला मॅच द फॉलोइंग करायचं आहे, जॉईन द वर्ड्स करायचं आहे A आणि B, आणि त्याच्यामध्ये अँड यूज करायचं आहे. इकडे तुम्हाला डे, लेफ्ट, हाय, गिव्ह आणि रीड हा वर्ड दिला आहे. इकडे दिले टेक, राईट, नाईट, लो आणि राईट. आणि याचे एक्झाम्पल दिले डे अँड नाईट. 3 करायला सांगितलेत एनी 3. तर मी इथे तुम्हाला 4 बनवून दाखवलेत, लेफ्ट अँड राईट, हाय अँड लो, गिव्ह अँड टेक, रीड अँड राईट. यानंतर पुढील प्रश्न बघा, ॲडवर्ब्स चूज करायचे. राईट द ॲडवर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर ॲडवर्ब जनरली LOI असलेले शब्द असतील. द सॉक्स फिट माय फीट नीटली. तर इथं नीटली हा शब्द आला आहे. आणि दे लिव्ड हॅपीली इन देअर हाऊस. इथं हॅपीली हा वर्ड ॲडवर्ब आहे. यानंतर ट्रान्सलेशनचे 2 प्रश्न आहेत बघा. बुक्स आर अवर फ्रेंड्स, म्हणजे पुस्तके आपली चांगले मित्र आहेत. पुस्तके आपले चांगले मित्र आहेत. आणि सेकंड आहे, प्लांट मोर ट्रीज. मोर म्हणजे अधिकाधिक लिहा किंवा अधिक लिहा किंवा जादा लिहा, जादा झाडे लावा. तर अशा प्रकारे आपला पेपर झालेला आहे. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. सबस्क्राईब केला असेलच, नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.